नमस्कार मित्र हो. कृष्णा महाविद्यालय रेठरे बुद्रुक यांच्या वतीनं आयोजित राज्यस्तरीय ई चर्चासत्र म्युच्युअल फंड कोविड-19 कालावधीतील एक उत्तम गुंतवणूक पर्याय या विषयावर आज आपण इथं चर्चा करणार आहोत. सगळ्यात सुरुवातीला कृष्णा महाविद्यालय रेठरे बुद्रुकचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर सी.बी. साळुंखे सर, त्याचबरोबर आजच्या या राज्यस्तरीय ई चर्चासत्राचे समन्वयक विभाग प्रमुख डॉक्टर दिलीप कुंभार सर, सहाय्यक समन्वयक डॉक्टर दादासो माने सर, या सर्वांना मी, त्याचबरोबर कृष्णा महाविद्यालय रेठरे बुद्रुकची सर्व व्यवस्थापन समिती या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी एका चांगल्या विषयावरचे एक राज्यस्तरीय ई चर्चासत्र आयोजित केलेलं आहे. आणि या ई चर्चासत्रामध्ये म्युच्युअल फंडाबाबत आपला सर्वांशी चर्चा करण्यासाठी मला इथं निमंत्रित केलं. त्याबद्दल मी मनापासून सुरुवातीलाच या व्यवस्थापनाचे प्राचार्य साळुंखे सर, कुंभार सर आणि माने सर या त्यांच्या सर्व टेक्निकल टीमचे मनापासून आभार व्यक्त करतो. तर मित्र हो, आपल्याला ठाऊकच आहे की साधारणपणे महाराष्ट्रामध्ये 15 मार्च पासून लॉकडाऊन सदृश परिस्थिती तयार झाली. 22 मार्चला पहिला जनता कर्फ्यू झाला आणि त्यानंतर 25 मार्च पासून अवघा देश म्हणण्यापेक्षा सगळा जगच थबकलेला आहे. त्या सगळ्याचा एकूण सगळ्या अर्थव्यवस्थेवर खूप मोठा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. शिक्षण क्षेत्र तर त्याच्यापासून अजिबात अपवाद राहिले नाही, कारण शिक्षण क्षेत्रातली मुख्य म्हणजे परीक्षेचा कालावधी त्यावेळी सुरू झाला आणि अशा काळामध्ये लॉकडाऊन करावं लागल्यामुळे परीक्षेचा सुद्धा निर्णय अंतिम वर्षाच्या अजून प्रलंबित आहे. आणि मग आता ऑनलाईन शिक्षण कसं द्यायचं याचीही चर्चा सुरू होते आणि त्याचाच एक भाग म्हणून समस्त शिक्षक वृंदांच्याकडून राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरीय ई चर्चासत्र वेगवेगळ्या प्रकारचे आयोजित केली जातात. वेगवेगळ्या विषयावर अशी वेबिनार, ई चर्चासत्र, ई कॉन्फरन्सेस ही आयोजित केली जात असल्याचं आपण गेल्या 5 ते 6 महिन्यापासून पाहत आहोत. वेगवेगळे विषय त्याच्यामध्ये हाताळले गेले, ऑनलाईन शिक्षणापासून अर्थव्यवस्थेपर्यंत अनेक प्रकारच्या विषयांना स्पर्श करणारे अनेक प्रकारचे वेबिनार आपणही त्याच्यामध्ये सहभागी झाला असालच. या कृष्णा महाविद्यालय रेठरे बुद्रुक यांनी एक वेगळ्या पद्धतीचा विषय याच्यामध्ये निवडला. म्युच्युअल फंड कोविड-19 कालावधीतील एक उत्तम गुंतवणूक पर्याय म्हणून. मग अशा म्युच्युअल फंडाची थोडक्यात आपल्याला माहिती व्हावी, आपल्याशी एक चर्चा करावी, या उद्देशानं मी आपल्याशी आज संवाद साधतो आहे. मी डॉक्टर उदयकुमार शिंदे, वाणिज्य विभाग प्रमुख, सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय मुरगूड, तालुका कागल. गेली 23 वर्ष तिथं कॉमर्स या विषयाच्या अध्यापनाचं काम करतो आहे. म्युच्युअल फंड कोविड-19 कालावधीतील एक उत्तम गुंतवणूक पर्याय या विषयाकडे जाण्यापूर्वी अगोदर तो एक उत्तम गुंतवणूक पर्याय आहेच. 1967 पासून म्युच्युअल फंडाची जी संकल्पना राबवली गेली ती उत्तम एक गुंतवणूक पर्याय आहेच आणि ती म्युच्युअल फंडाची कल्पना भारतासारख्या अल्प उत्पन्न गटातले लोक जिथे जास्त आहेत, गुंतवणूकदार जास्त आहेत, अशा ठिकाणी ती मोठ्या प्रमाणावर राबवली गेल्याचं, लोकप्रिय झाल्याचं आपण पाहतो. अलीकडच्या काळामध्ये टीव्हीला तरी तुम्ही मोठ्या प्रमाणावर म्युच्युअल फंडाची जाहिरात पाहतात. म्युच्युअल फंड सही है या नावानं, या टायटल, या पंचलाईननं येणारी ही जाहिरात तुम्ही पाहता. म्हणजे एकंदरीतच याच्यावरून आपल्या लक्षात येतं की म्युच्युअल फंड हा एक गुंतवणुकीतला सशक्त पर्याय म्हणून गेल्या 30, 35, 40 वर्षामध्ये पुढे आलेला आहे आणि गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर त्याच्याकडे आकर्षित झाल्याचं आपण पाहतो आहे. मग त्याला संदर्भ कोविड-19 कालावधीमध्ये त्याचा संदर्भ कसा आला किंवा या कालावधीमध्येच हा चांगला गुंतवणूक पर्याय म्हणून पुढे आला का? तर मला तर असं म्हणावं लागेल त्या निमित्तानं की म्युच्युअल फंड हा सर्वार्थाने एक चांगला गुंतवणूक पर्याय आहे. कोविड-19 कालावधीमध्ये त्याला विशेष एवढ्यासाठी वैशिष्ट्य प्राप्त झालं की या कालावधीमध्ये खऱ्या अनेक प्रकारच्या आर्थिक संस्थांच्या आर्थिक कामगिरीवर त्याचा बरा वाईट परिणाम झाला. काही मोजकी क्षेत्र सोडली, वैद्यकीय क्षेत्र असेल किंवा अत्यंत छोट्या स्वरूपाची दुसरी क्षेत्र, तर बाकी सगळ्या याच्यावर त्याचा विपरीत परिणाम झाला. अनेकांची गुंतवणूक अडचणीत आली.
मग अशा वेळेला म्युच्युअल फंडामधली गुंतवणूक किती सुरक्षित आहे, किती चांगली आहे, किती योग्य आहे किंवा ती करताना कोणती आपण काळजी घेतली पाहिजे? त्याचे प्रकार कोणकोणते आहेत? याच्याकडे थोडंसं आपण या आपल्या संवादामध्ये लक्ष देणार आहोत. तर आपल्याला सुरुवातीला जाता येईल म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय? आपण एक छोटंसं उदाहरण घेऊ आणि मग त्याच्याकडे जाऊ. समजा एका गावामध्ये एक 10 ते 20 मित्र राहतात आणि त्याने असं ठरवलं, की आपण आता काय करायचं? शहरामध्ये जायचं. वेगळ्या विभागामध्ये जायचं. म्हणून ते शहरात गेले आणि शहरात गेल्यानंतर त्यांना असं लक्षात आलं, की आपल्याकडे जे पैसे आहेत, हे पैसे आपण शहरामध्ये काय करायचे? कुठं गुंतवायचे? कशामध्ये ठेवायचे? कुठल्या बँकेत ठेवायचे? मग ते एका कुणाशी आपण संपर्क साधायचा? आपल्याला तर त्यातलं ज्ञान नाही. मग ते एका तज्ञ माणसाशी संपर्क साधतात. ती तज्ञ व्यक्ती त्यांच्या वतीनं त्यांना विचारते, त्यांच्या गरजा जाणून घेते, कुठं पैसे ठेवायचे आहेत, किती कालावधीसाठी ठेवायचे आहेत, किती तुम्हाला परतावा हवा आहे, हे पाहून एखादी बँक निवडते. त्या बँकेतल्या वेगवेगळ्या ठेव योजना त्यांना सांगते, वेगवेगळ्या बँकातल्या ठेव योजना सांगते. असे करून ते गुंतवले जातात. मग अशा वेळेला या लोकांना जी आपल्याला माहिती नाही गुंतवणुकीची, अशी माहिती एखाद्या तज्ञ व्यक्तीकडून ते घेतात आणि आपली गुंतवणूक या तज्ञ व्यक्तीमार्फत योग्य ठिकाणी गुंतवण्याचा प्रयत्न करतात. थोडंसं असंच काहीतरी काम हे म्युच्युअल फंडाचं चालतं. तर कसं चालतं? तर मी समजा एक सामान्य माणूस आहे किंवा माझ्याकडे गुंतवणुकीसाठी काही पैसे आहेत आणि मला हे पैसे गुंतवायचे आहेत. अशा वेळेला मग माझ्यापुढे प्रश्न तयार होतो, की गुंतवायचे म्हणजे कुठं गुंतवायचे? आणि मग माझ्या डोळ्यासमोर एक पर्याय येतो, की शेअर मार्केट, भागबाजार. भागबाजारात पैसे गुंतवायचे झाले, तर मग कशात गुंतवायचे? कोणत्या कंपनीत गुंतवायचे? शेअर्समध्ये गुंतवायचे की बॉन्ड्समध्ये गुंतवायचे? की कुठली ट्रेझरी बिल्स घ्यायची किंवा आणखी काही घ्यायचं, आणखी कशात डिबेंचर्समध्ये गुंतवायचे? असे प्रश्न तयार होतात. गुंतवायचे तर कोणत्या कंपनीत गुंतवायचे? हे प्रश्न तयार होतात. किती कालावधीसाठी गुंतवायचे? काय मला लाभ मिळेल? हे सगळ्या गोष्टी मग माझ्या मनामध्ये प्रश्न तयार होतात आणि मग त्याच्यासाठी मी सशक्त पर्याय शोधू लागतो. सामान्य गुंतवणूकदाराचा एक प्रश्न असा तयार होतो, की सामान्य गुंतवणूकदाराला शेअर बाजाराची फारशी माहिती असते. आणि ज्यावेळी तुम्ही शेअर बाजारामध्ये एखादी गुंतवणूक करावयास जाता, त्यावेळी तुम्हाला शेअर बाजाराचं तांत्रिक ज्ञान आणि बाजाराची विश्लेषण करण्याची क्षमता तुमच्याकडे असली पाहिजे. सामान्य गुंतवणूकदाराकडे ही कौशल्य असत नाहीत. मग त्याला कळत नाही कुठल्या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवावेत, किती पैसे घ्यावेत, किती रुपये गुंतवावेत, किती कालावधीसाठी गुंतवावेत, कोणकोणत्या प्रकारच्या सिक्युरिटीजमध्ये गुंतवावेत हे त्याला कळत नाही. आणि मग अशा वेळेला अ, काही मोठ्या कंपन्यांचे शेअर्स घ्यावेत असं त्याला वाटतं. पण मोठ्या कंपन्यांचे शेअर्स त्याच्या शेअर्सची जर किंमत बघितली तर ती सामान्य गुंतवणूकदाराला घेणं शक्य होत नाही. आणि मग पर्यायानं अशा शेअर बाजारातून जो मोठ्या प्रमाणाचा फायदा असतो, तो अशा गुंतवणूकदाराकडे येण्यामध्ये अडचणी तयार होतात. आणि याला पर्याय म्हणून म्युच्युअल फंडाची संकल्पना शोधली गेली. त्याच्यासाठी स्वतंत्र कायदा तयार करण्यात आला आणि साधारणतः 70च्या दशकामध्ये 63 ते 67 या दरम्यानमध्ये म्युच्युअल फंड भारतामध्ये सुरू झाले आणि ते आता खूप लोकप्रिय झाल्याचं आपण पाहतो. तर ही संकल्पना साधारणतः अशी आहे, की असंख्य गुंतवणूकदारांनी म्हणून एकत्र येऊन आपला निधी काही गोळा करायचा. म्युच्युअल फंडाचे जर अगदी मराठीमध्ये भाषांतर करायचं झालं तर त्याला काय म्हणता येईल? पारस्परिक निधी म्हणता येईल. निधी जमा करायचा. तो निधी एखाद्या तज्ञ व्यक्तीच्या मार्फत, एखाद्या आर्थिक संस्थेच्या मार्फत शेअर बाजारामध्ये विविध ठिकाणी गुंतवायचा. त्याच्यातून मिळालेला नफा, जे उत्पन्न असतं ते आपण जे पैसे गुंतवलेत त्या गुंतवणूकदारांनी जे पैसे गुंतवलेत त्या गुंतवणुकीच्या प्रमाणात विभागून घ्यायचे. अशी एक साधारणतः संकल्पना त्याची असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आपण त्याचे अर्थ जर लक्षात घ्यायचं झालं तर आपल्याला थोडक्यात असं सांगता येईल, की म्युच्युअल फंड म्हणजे अशी एक आर्थिक संस्था आहे, की जी एक विशिष्ट पण समान उद्दिष्ट असणाऱ्या असंख्य गुंतवणूकदारांसाठी आपल्या मार्फत गुंतवणुकीसाठी एक तज्ञ आणि कौशल्यपूर्ण व्यक्तीची निवड करते. म्हणजे शेअर बाजारामध्ये पैसे गुंतवायचे झाले तर ती व्यक्तीकडे तांत्रिक ज्ञान, विश्लेषणाचं ज्ञान असणं आवश्यक असतं, अनुभव असणं आवश्यक असतं. तर अशी एक संस्था निर्माण केली जाते. हे गुंतवणूकदार या गुंतवणूकदारांसाठी ही संस्था एक तज्ञ आणि कौशल्यपूर्ण व्यक्तीची निवड करते. गुंतवणूकदारांची विशिष्ट प्रमाणातील गुंतवणूक या व्यक्तीद्वारे शेअर बाजारातील विविध भाग, कर्ज रोखे, बॉन्ड, डिपॉझिटमध्ये गुंतवले जातात आणि त्यातून मिळालेले
उत्पन्न गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीच्या प्रमाणात त्यांच्यात विभागून देते, अशा प्रकारचे काम करणारी जी संस्था असते त्याला म्युच्युअल फंड म्हटलं जातं. म्हणजे सामान्य माणसाला शेअर बाजारात जर उतरायचं तर उदाहरण तुम्हाला सांगतो. समजा सामान्य गुंतवणूकदाराला शेअर बाजारामध्ये जायचं झालं आणि एखाद्या चांगल्या कंपनीचा शेअर्स घ्यायचा झाला, तर आपण पैसे गुंतवतो कशासाठी? पैसे गुंतवत असताना आपण 3 गोष्टी गुंतवणुकीच्या वेळेला लक्षात ठेवतो. एक लाभता, दुसरी रोखता आणि तिसरी सुरक्षितता. लाभता ही अपेक्षितच असते. आपल्याला जास्त लाभ मिळावेत म्हणून आपण शेअर बाजारामध्ये कंपनीचे एखाद्या शेअर्स घ्यायचा प्रयत्न करतो. पण परिस्थिती काय आहे? ज्या मोठ्या कंपन्या आहेत, ज्याला आपण पुढे जाऊन लार्ज कॅप म्हणणार आहोत, त्या मोठ्या कंपन्यांच्या बाबतीत एक विषय की त्यांच्या शेअरची किंमत ही जास्त असते. सामान्य गुंतवणूकदाराला असे जास्त किमतीचे शेअर्स हे घेता येत नाही. आणि मग एखादा, कारण त्या शेअर्स घ्यायचं तर विशिष्ट लॉटमध्ये घ्यावे लागतात. 10 शेअर्स, 20 शेअर्स, 50 शेअर्स. समजा एखाद्या कंपनीच्या, मोठ्या कंपनीच्या, ब्ल्यू चिप कंपनीच्या शेअर्सची किंमत एक ₹2,000 आहे. तर त्या व्यक्तीला समजा त्या कंपनीचा शेअर्स घ्यायचा झाला आणि त्या कंपनीचा लॉट आहे 10 शेअर्सचा. म्हणजे 10 शेअर्सच घेतले तर कमीत कमी तुम्ही घ्यायचे आहेत. म्हणजे तुम्हाला 2,000 गुणिले 10, ₹20,000 गुंतवावे लागतील. सामान्य गुंतवणूकदाराला एवढे पैसे एकदम गुंतवणं शक्य होत नाही. पर्यायानं त्याला अशा मोठ्या कंपनीच्या गुंतवणुकीपासून होणाऱ्या लाभापासून वंचित राहावं लागतं. आणि हे होऊ नये याच्यासाठी अशा पद्धतीनं सामान्य गुंतवणूकदारांना शेअर मार्केटमधल्या अशा मोठ्या कंपन्यांच्या लाभामध्ये सहभागी होता यावं, याच्यासाठी म्युच्युअल फंड ही संकल्पना काम करत असल्याचं आपण पाहतो. ही सामान्य गुंतवणूकदारासाठी अत्यंत उपयोगी योजना आहे. म्हणजे म्युच्युअल फंडाद्वारे आपण शेअर बाजारातल्या मोठ्या मोठ्या कंपन्यांचे शेअर्स घेऊ शकतो. त्याचे आपण एक प्रकारे मालक होऊ शकतो थोड्याफार प्रमाणात. दुसरी गोष्ट, तज्ञ मार्गदर्शकाच्या आणि कौशल्याच्या अनुभवाचा फायदा मिळतो येतो. म्हणजे जी आर्थिक संस्था म्युच्युअल फंड म्हणून काम करते ती एक फंड मॅनेजर नेमते. फंड मॅनेजर हा तज्ञ आणि कौशल्यपूर्ण व्यक्ती असते. त्याला बाजारातला सगळा अनुभव असतो. बाजारातले चढ उतार माहित असतात, कंपन्या माहित असतात, कंपन्यांची कामगिरी माहित असते, त्याचं विश्लेषण करता येतं, तांत्रिक क्षमता त्याच्याकडे असते. आणि हा फंड मॅनेजर आपल्या बुद्धिक कौशल्याचा वापर करून अशा असंख्य गुंतवणूकदारांची जी काही वेगवेगळ्या स्वरूपाची गुंतवणूक त्याच्याकडे मिळालेली असते, ती आपल्या बुद्धी कौशल्याचा वापर करून वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवतो आणि जास्तीत जास्त लाभ कमवण्याचा प्रयत्न करतो. तर त्यामुळे मोठ्या कंपनीतील गुंतवणुकीचे फायदे हे कमीत कमी गुंतवणुकीमध्ये आपल्याला मिळवता येतात. शेअर बाजारामधली जोखीम कमी करता येते. सामान्य गुंतवणूकदाराचं हे मत असतं की शेअर बाजार म्हणजे जोखीम. परंतु जर म्युच्युअल फंडाद्वारे तुम्ही शेअर बाजारामध्ये पैसे गुंतवले तर तिथं असणारी जोखीम तुम्हाला कमी करता येते. गुंतवणुकीत वैविध्य ठेवता येतं. म्हणजे समजा तुमच्याकडे ₹20,000 आहेत आणि ते शेअर मार्केटमध्ये गुंतवायचे आहेत. तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे एखाद्या कंपनीचे ₹2,000 किमतीचा एक शेअर आहे. असे 10 शेअर्स घेतले तर तुम्हाला ₹20,000 एकाच ठिकाणी गुंतवावे लागतील. आणि जर समजा त्या कंपनीचा परफॉर्मन्स, कामगिरी काही कमी जास्त झाली, तोटा झाला, तर तुम्हाला आर्थिक जोखीम मोठ्या प्रमाणात उचलावी लागते. हे होऊ नये याच्यासाठी आपल्याला हेच 20,000 वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवता येतात. ते म्युच्युअल फंडाच्या मार्फत. त्याच्यामध्ये तरलता, लाभता आणि सुरक्षितता ठेवता येते. लिक्विडिटी असते. आपल्याला हवे तेव्हा पैसे शेअर बाजारातून काढता येतात. त्याच्यामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीचा परतावा मिळतो आणि सुरक्षितता असते. कमीत कमी ₹500 पासून ही सुरुवात आपल्याला करता येते. म्युच्युअल फंडाचे जे प्रकार असतात, ते मूलभूत 3 प्रकारचे म्युच्युअल फंड आपल्याला पाहायला मिळतात. इक्विटी, डेब्ट आणि हायब्रिड. आता इक्विटी म्हणजे काय? तर इक्विटी म्हणजे जे कंपनीच्या भागांच्या मध्ये जे म्युच्युअल फंड गुंतवणूक करतात, कंपनीच्या भागांच्या मध्ये. म्हणजे काय? तर इक्विटी शेअर्स ज्याच्यामधून घेतले जातात, शेअर्स घेतले जातात, प्रेफरन्स शेअर्स घेतले जातात. शेअर्समध्ये जी गुंतवणूक होते त्याला इक्विटी, शेअर्समध्ये गुंतवणूक करणारे जे म्युच्युअल फंड असतात त्यांना इक्विटी फंड असं म्हटलं. दुसरा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये डेब्ट फंड, म्हणजे जिथं कंपन्यांना कर्ज दिला जातं. म्हणजे उदाहरणार्थ आपण डिबेंचर घेतो, कंपनीचे बॉन्ड घेतो, म्हणजे कंपन्यांना कर्ज देत असतो. त्यांना डेब्ट फंड असं म्हटलं जातं. आणि हायब्रिड फंड म्हणजे काही म्युच्युअल फंड असं काम करतात की आपल्याकडे येणारे गुंतवणूकदारांचे पैसे काही इक्विटीमध्ये गुंतवतात, काही डेब्टमध्ये गुंतवतात. त्याला हायब्रिड फंड असं म्हटलं जातं. याच्यामध्ये जे प्रकार तयार होतात, इक्विटीमध्ये लार्ज कॅप आहे, मिड कॅप आहे, स्मॉल कॅप आहे. कॅप हा शब्द थोडक्यात कॅपिटलायझेशन वरनं आहे. लार्ज कॅप म्हणजे मोठे भांडवल असणाऱ्या साधारणतः कंपन्या.
ह्याचं जर हे करायचं झाले, फरक करायचं झालं, तर लार्ज कॅप म्हणजे शेअर मार्केटमध्ये पहिल्या 100 ज्या कंपन्या आहेत त्या लार्ज कॅप कंपन्या म्हणून ओळखल्या जातात. 100 ते 251 कंपन्या आहेत त्या मिड कॅप कंपन्या म्हणून ओळखल्या जातात आणि 251 च्या पुढे ज्या कंपन्या आहेत नंबरच्या, सिरियल नंबरच्या, त्या स्मॉल कॅप म्हणून ओळखल्या जातात. किंवा त्याचं दुसरं एक उदाहरण आहे की साधारणतः लार्ज कॅप कंपन्या ह्या 2000 कोटी 10,000 कोटी पेक्षा जास्त भांडवल असणाऱ्या असतात, उलाढाल असणाऱ्या असतात. मिड कॅप ह्या कंपन्या साधारणतः 2000 ते 10,000 कोटी या दरम्यान उलाढाल असणाऱ्या असतात आणि स्मॉल कॅप ह्या 2000 कोटीपेक्षा कमी असतात. म्हणजे अशा मोठ्या कंपनीचे शेअर्स घेतले तर ते लार्ज कॅप, मिड कॅप मध्ये अशा मधल्या सेगमेंट मधल्या कंपनी शेअर्स घेता येतात, स्मॉल कॅप मध्ये छोट्या कंपनीचे शेअर्स घेता येतात. चौथा जो त्याच्यामध्ये प्रकार आहे तो डायव्हर्सिफाईड कॅपिटल. म्हणजे असे जे म्युच्युअल फंड असतात ते काही आपली गुंतवणूक लार्ज कॅप मध्ये करतात, काही मिड कॅप मध्ये करतात आणि काही स्मॉल कॅप मध्ये करतात. म्हणजे एकाच पद्धतीच्या कंपन्यामध्ये ही गुंतवणूक केली जात नाही, तर वेगवेगळ्या ठिकाणी केली जाते. त्याला डायव्हर्सिफाईड कॅप फंड असं म्हटलं जातं. आणि शेवटचा आहे तो सेक्टर कॅप. सेक्टर कॅप म्हणजे विशिष्ट ठिकाणीच गुंतवणूक करायची, विशिष्ट सेक्टरमध्ये, म्हणजे गृहबांधणी सेक्टरमध्ये, आयटी सेक्टरमध्ये, किंवा आपण ज्याला कंझ्युमर प्रॉडक्ट्स असतात एफएमसीजी मार्केटमध्ये, किंवा स्टील इंडस्ट्रीमध्ये, ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये, रबर इंडस्ट्रीमध्ये, म्हणजे हे सेक्टर झाले इंडस्ट्रीमध्ये. त्या सेक्टरमध्ये गुंतवणूक करणाऱ्या कंपन्या. इक्विटीचे इतके प्रकार पडतात. डेप्टमध्ये पुन्हा लिक्विड फंड, शॉर्ट टर्म फंड, लॉंग टर्म फंड, कॉर्पोरेट बॉन्ड असे प्रकार पडतात. शॉर्ट टर्म म्हणजे साधारणतः 1 वर्षाच्या आत येतात, लॉंग टर्म म्हणजे 1 वर्षापासून पुढे येतात, कॉर्पोरेट बॉन्ड येतात, लिक्विड फंड. हे प्रकार तुम्ही अभ्यासलेच असतात. इकडे हायब्रिड म्हणजे दोन्हीच मिक्स, कन्झर्वेटिव्ह म्हणजे साधारणतः समान, इक्विटीमध्ये समान आणि डेप्टमध्येही समान केले जातात. त्याच्यामध्ये बॅलन्स येतात, हायब्रिड फंड येतात. हे जे म्युच्युअल फंडाचे प्रकार आहेत हे थोडक्यात आपण इतकंच लक्षात घ्यायचं की म्युच्युअल फंडानं हे पैसे जमा केल्यानंतर ते कोणत्या प्रकारे गुंतवले जातात त्याच्यावर हे म्युच्युअल फंडाचे प्रकार पडतात. कोणत्या ठिकाणी गुंतवले जातात, कोणत्या प्रकारच्या कंपनीत गुंतवले जातात त्याच्यावर हे म्युच्युअल फंडाचे प्रकार पडत असल्याचं दिसून येतं. पुढचा त्याच्यातला भाग आणखी 2-3 प्रकार असतात त्याच्यात. मल्टी असेट फंड म्हणजे जो म्युच्युअल फंड वेगवेगळ्या प्रकारच्या असेट्स मध्ये पैसे गुंतवतो, म्हणजे शेअर्स मध्ये गुंतवतो, काही गोल्ड बॉन्ड घेतो, किंवा काही डिपॉझिट्स ठेवतो. अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या असेट्स मध्ये पैसे गुंतवले जातात, त्याला मल्टी असेट फंड म्हटलं जातं. चिल्ड्रन फंड म्हणजे साधारणतः वयाच्या 18 वर्षापर्यंत मुलाच्या नावानं गुंतवणूक करता येते आणि पुढे त्याला पैसे मिळतात. अशा प्रकारचे फंड असतात ते चिल्ड्रन फंड असतात. 5 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी आणि रिटायरमेंट नंतर आपल्याला पैसे मिळावेत या पद्धतीनं ज्यावेळी म्युच्युअल फंडामध्ये आपण गुंतवणूक करतो किंवा तशा पद्धतीचे काम करणारे जे म्युच्युअल फंड असतात त्याला रिटायरमेंट फंड असं म्हटलं जातं. फंडाचे मूलतः 2 प्रकार पडतात. एक ओपन एंडेड फंड आणि दुसरा क्लोज एंडेड फंड. ओपन एंडेड फंड म्हणजे काय? तर ओपन एंडेड फंड म्हणजे जो कायम सुरू असतो, तुम्ही केव्हाही त्याच्यामध्ये पैसे गुंतवू शकता. म्हणजे आज पैसे गुंतवलेत, उद्या तुम्हाला त्याच्यातून बाहेर काढून घेता येतात, परवा घेता येतात. कधीही तुम्हाला त्या फंडामध्ये पैसे गुंतवता येतात आणि केव्हाही काढून घेता येतात. असा जो फंड असतो त्याला ओपन एंडेड फंड म्हटलं जातं. दुसरा क्लोज एंडेड म्हणजे तो विशिष्ट वेळा सुरू होतो, त्याच वेळा तुम्ही पैसे गुंतवायचे. समजा 1 जूनला फंड सुरू झाला, तर त्यांनी मुदत दिली असते 1 महिन्याच्या आत. 1 महिन्याला 30 जूनला तो बंद होईल. 1 जून ते 30 जून याच दरम्यान तुम्हाला ते खरेदी करता येतात. आणि हे जर विकायचे तुम्हाला असतील तर तुम्हाला शेअर मार्केटला जाऊन ते विकावे लागतात, व्यवहार करावे लागतात. त्याला क्लोज एंडेड फंड असं म्हटलं जातं. म्युच्युअल फंड घेत असताना तो घ्यायचा कसा? तर तो 2 प्रकारे घेता येतो. 2 प्रकारे म्हणजे पहिला डायरेक्ट. डायरेक्ट हा म्युच्युअल फंडाचा प्रकार अलीकडच्या काळामध्ये सुरू झालाय आणि दुसरा आहे रेग्युलर. डायरेक्ट म्हणजे काय? तर डायरेक्ट म्युच्युअल फंडाकडून तुम्ही म्युच्युअल फंडाचे युनिट्स घ्यायचे, पैसे गुंतवायचे. त्याला डायरेक्ट फंड असं म्हणतात. आता रेग्युलर काय? रेग्युलर म्हणजे तुम्ही एखादा मध्यस्थी निवडायचा, एखादा एजंट निवडायचा, एखादा ब्रोकर निवडायचा, कमिशन एजंट निवडायचा आणि त्याच्या थ्रू म्युच्युअल फंडामध्ये पैसे गुंतवायचे. त्याला रेग्युलर फंड असं म्हटलं जातं. आपल्याला बऱ्याच वेळा काय होतं, आपण डायरेक्ट म्युच्युअल फंडाकडून कधी इन्व्हेस्टमेंट करू शकतो? जर आपल्याला त्याचं प्रॉपर नॉलेज असेल, ज्ञान असेल, आपल्याकडे तेवढं कौशल्य असेल, फंड निवडायचे आपल्याकडं तेवढी माहिती असेल, तर आपण डायरेक्ट पद्धतीने गुंतवणूक केलेली चांगली असते.
रेग्युलर पद्धतीमध्ये तुम्हाला त्या जवळ एक तज्ञ कोणतरी मदतनीस असतो, कन्सल्टंट असतो, ब्रोकर असतो. तो तुम्हाला सांगतो कोणता फंड चांगला आहे, कोणता किती परफॉर्मन्स आहे, किती परतावा चांगला मिळेल, कुठल्या फंडाच्या अटी काय आहेत, हे तुम्हाला रेग्युलर मध्ये तो तज्ञ व्यक्ती सांगत असते. त्यामुळे मी तर असं म्हणेन, जे लोक नवीन गुंतवणूक करतात, ज्यांना शेअर मार्केटची, म्युच्युअल फंडाची काही माहिती नाही, त्याने रेग्युलर पद्धतीने गुंतवणूक करावी. जे शेअर मार्केटमध्ये तज्ञ आहेत, पारंगत आहेत, ज्यांच्याकडे तांत्रिक क्षमता आहे, विश्लेषणाची क्षमता आहे, अशाने डायरेक्ट पद्धतीने म्युच्युअल फंड घ्यायला काही हरकत नाही. ते घेत असताना दोन पद्धतीने घेता येतात आपल्याला, ग्रोथ ऑप्शन आणि डिव्हिडंड पे आउट ऑप्शन. ग्रोथ ऑप्शन म्हणजे काय? आपण म्युच्युअल फंडामध्ये पैसे गुंतवले, त्याची व्याख्या पाहिली आपण. त्या व्याख्येमध्ये आपण काय लक्षात घेतलं की या गुंतवणूकदारांनी गुंतवलेल्या रकमेवर जो एकूण परतावा मिळतो तो गुंतवणूकदारांना समान वाटला जातो युनिटचा. म्हणजे गुंतवणूकदार जे पैसे गुंतवतात त्याच्यामध्ये त्याला युनिट असं म्हटलं जातं. जे वर्षाच्या शेवटी असे पैसे मिळतात ते पैसे जो फंड गुंतवणूकदारांना न देता त्या पैशाचे त्यांना युनिट्सच देतो. म्हणजे त्यांचा वर्षाचा मिळालेला परतावा पुन्हा युनिटमध्ये परावर्तित केला जातो आणि तेवढ्या किमतीस त्यांना युनिट दिले जातात. म्हणजे उदाहरणार्थ आपण असं एक उदाहरण गृहीत धरू की मी 10 युनिट माझ्याकडे आहेत आणि मला त्याच्यावर परतावा म्हणून 1 युनिटचे परतावा मिळाला, व्याज मिळालं, डिव्हिडंड मिळाला. तर मला ग्रोथ ऑप्शन मध्ये ही 1 युनिटचा परतावा दिला जात नाही, तर त्या किमतीचं 1 युनिटच दिलं जातं. म्हणजे आज माझे 10 युनिट आहेत, उद्या किती होतील? 11 युनिट होतील. आणखी दुसऱ्या वर्षी समजा 2 युनिटचा परतावा द्यायचा आहे, तर मला 2 युनिटचे पैसे न देता 2 युनिट दिले जातील. म्हणजे 11चे किती युनिट होतील? 13 युनिट होतील. म्हणजे अशा पद्धतीने जो आपल्याला परतावा देतो त्याला ग्रोथ ऑप्शन म्हटलं. डिव्हिडंड पे आउट म्हणजे दरवर्षी तुमच्या गुंतवणुकीवर जो तुम्हाला लाभ होईल तो तुम्हाला डिव्हिडंडच्या स्वरूपात देऊन टाकायचा. त्याला डिव्हिडंड पे आउट ऑप्शन असं म्हणतात. म्युच्युअल फंडात दुसरी एक संकल्पना अशी असते की एनएव्ही, म्युच्युअल फंडाची व्हॅल्यू कशी ठरते? तर नेट असेट व्हॅल्यू. सामान्य गुंतवणूकदारांना बऱ्याच वेळा नेट असेट्स व्हॅल्यू म्हणजे नेमकी ही संकल्पना काय कळत नाही. एक साधा आपण सोने या वस्तूचं उदाहरण घेऊ. बघा, या आपण चार्ट मध्ये पाहू शकतो. 1960 मध्ये सोन्याचा दर प्रति ग्राम आपण असं समजा 10 रुपये होता. आपण सोन्यामध्ये समजा 100 रुपये गुंतवले तर आपल्याला किती सोनं मिळालं असतं? 10 युनिट. बरोबर आहे ना? म्हणजे प्रति ग्रामला जर 10 रुपये असतील तर 10 ग्रॅम सोनं मिळालं असं, म्हणजे 10 युनिट असं. आता एकूण गुंतवणूक 10, 100 रुपये, त्याच्यातून युनिट मिळाले 10, नेट व्हॅल्यू किती आली? 10 रुपये. गुंतवणुकीचं मूल्य सुद्धा 100 रुपये. 1980 मध्ये मात्र सोन्याचा दर प्रति ग्राम किती झाला? 20 रुपये झाला. आपण गुंतवणूक सेम ठेवली तर आपल्याला युनिट 10 मिळतील का? नाही. युनिट किती मिळणार? भाव दुप्पट झाला, 5 युनिट मिळतील. त्याची नेट ऍसेट व्हॅल्यू किती झाली? 20 झाली. म्हणजे गुंतवणुकीचं मूल्य किती झालं? म्हणजे ज्यानं सोन्यामध्ये 100 रुपये 1960 ला गुंतवलेले होते, 1980 ला त्याचा दर जर सोन्याचा 20 रुपये झाला तर 100 रुपयाची किती झाली गुंतवणूक मूल्य? 200 रुपये झाले. समजा 2000 साली तोच सोन्याचा दर प्रति ग्राम 50 रुपये झाला, गुंतवणूक आपण 100 रुपये ठेवली, युनिट आपल्याला किती मिळतील? 2च मिळतील. म्हणजे बघा, 1960 साली 100 रुपयामध्ये आपल्याला 10 युनिट मिळायची होती, आता किती मिळतात? ती 2 युनिट. म्हणजे म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक जशी पुढे जाईल, वस्तूच्या बाजारात भाव पातळी वाढेल, गुंतवणूक वरचा तुम्हाला परतावा मिळत जाईल, तसं त्या युनिटचं नेट ऍसेट्स व्हॅल्यू वाढत जाते, एनएव्ही वाढत जाते. म्हणजे जर आता एखाद्याला या काळामध्ये 10 युनिट घ्यायचे झाले तर त्याचा भाव किती आहे? 50 रुपये. म्हणजे 500 रुपये गुंतवायला लागते. 1960 ला त्याच व्यक्तीने जर 10 युनिट घेतले असतील तर त्याला 100 ला मिळाले. आता मात्र त्याचे एनएव्ही किती आहे? 50 रुपये. तसंच 2020 साली जर दर प्रति ग्राम 100 रुपये भाव आपण गृहीत धरला तर आपल्याला फक्त एकच युनिट मिळेल आणि त्याचे नेट ऍसेट व्हॅल्यू 100 रुपये होईल, जी पूर्वी 1960 ला 10 रुपये होते. तर ही नेट असेट्स व्हॅल्यू म्हणजे थोडक्यात फंडाची जी कामगिरी होते, नफा त्यांना मिळतो त्याच्यावर किंवा फंडाने जिथं गुंतवणूक केली असते त्या गुंतवणुकीचं मूल्य वाढत जातं. त्या एकूण गुंतवणुकीच्या मूल्याला त्याच्या अंतर्गत असणाऱ्या युनिटनं भागल्यानंतर जी किंमत येते त्याला नेट असेट व्हॅल्यू असं म्हटलं जातं. या एनएव्हीवरच म्युच्युअल फंडाचे युनिटची किंमत ठरत असते. तर समजा या पर्टिक्युलर केसमध्ये जर एखाद्याला आता 10 युनिट घ्यायची झाली, 1960 ला ते कितीला मिळत होते? 10 रुपयाला मिळत होते. आता 1 युनिट 100 रुपयाला मिळेल, म्हणजे 1000 रुपये त्याला द्यावे लागतील. लक्षात आलं? म्हणजे अशा पद्धतीने एनएव्ही काम करते. म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करताना आपण कोणती काळजी घ्यायची? तर एक महत्वाच्या 4-5 गोष्टी आपण त्याच्यामध्ये लक्षात घेऊ. 8-10 गोष्टी.
आपण गुंतवणूक किती कालावधीसाठी करणार आहात हे खूप महत्वाचं असतं. शॉर्ट टर्म म्हणजे आपल्याला 1 वर्षाच्या आत गुंतवणूक काढून घ्यायची आहे, 1 वर्ष ते 3 वर्ष करायचे आहेत, दीर्घकालीन करायचे आहे, हे ठरवावं लागतं. म्युच्युअल फंडाची निवड करत असताना आपण किती कालावधीसाठी पैसे गुंतवणार आहात याचा निर्णय आपला झाला पाहिजे. हे खूप महत्वाचं असतं. कालावधीवर तुम्हाला मिळणारा परतावा अवलंबून असतो. लोकांना असं वाटतं, की म्युच्युअल फंडामध्ये आज पैसे घातले, की ते उद्या डबल होतील. कारण शेअर मार्केटचं एक सामान्य गुंतवणूकदारांच्या पुढे चित्र असं तयार झालं होतं, की काही नाही याच्यामध्ये पैसे डबल होतात. किती केसमध्ये होतात? फार रेअर होतात. त्यामुळं शेअर मार्केटमधली गुंतवणूक ही दीर्घकालीन, दीर्घ पल्ल्याची आहे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तुमच्याकडे पेशन्स जेवढा जास्त असेल, तेवढे तुम्हाला रिटर्न्स जास्त मिळतात. त्यामुळं अल्पकालीन गुंतवणूक सुद्धा चांगली आहे, नाही असं नाही. पण या ठिकाणी जर गुंतवणूक तुम्हाला करायची असेल, तर त्याच्यासाठी दीर्घकालीन गुंतवणूक करणं आवश्यक असतं. गुंतवणुकीचं उद्दिष्ट काय आपल्याला ठाऊक पाहिजे. दुसरी गोष्ट हे आपल्याला काय करायचं आहे, तर जास्त परतावा मिळवायचा आहे, जास्त सुरक्षितता मिळवायचा आहे, गुंतवणुकीचं मूल्य वाढवायचं आहे, परतावा कमी ठेवून जे ग्रोथ ऑप्शन घेतला असेल. तुम्ही कशासाठी गुंतवणूक करणार आहात? रिटायरमेंटसाठी पैसे मिळावेत ही तुमची इच्छा आहे. मुलांच्या भविष्यासाठी पैसे गुंतवायचे आहेत. काय तुमचा उद्देश आहे? तुम्हाला पैसे महिन्याला हवे आहेत, वर्षाला हवे आहेत, 5 वर्षांना गुंतवणुकीचं मूल्य काय नेमका तुमचा उद्देश आहे? हे त्याच्यामध्ये महत्वाचं असतं. त्यामुळे गुंतवणुकीचं उद्दिष्ट पाहिल्याशिवाय म्युच्युअल फंडामध्ये पैसे गुंतवायचे उद्दिष्ट लक्षात घेतल्याशिवाय आपल्याला पैसे गुंतवणं अडचणीचं होतं. तिसरी गोष्ट गुंतवणूक करत असताना योग्य अभ्यास करणं आवश्यक असतं. सामान्य गुंतवणूकदाराला हा अभ्यास ह्या गोष्टी समजत नाही. शेअर मार्केटवर रोज लक्ष ठेवणं शक्य होत नाही. मग अशा वेळा तुम्हाला तज्ञ व्यक्तीची मदत घ्यावी लागते किंवा शेअर मार्केटला जर तुम्हाला अल्पकालीन गुंतवणूक करायची असेल तर स्वतः अभ्यास करणं, रोजच्या रोज शेअर मार्केटमधल्या घडामोडीवर लक्ष ठेवणं, कंपन्यांच्या कामगिरीवर लक्ष ठेवणं, शेअरच्या भावावर लक्ष ठेवणं अत्यंत आवश्यक असतं. दुसरी गोष्ट आपण सामान्य गुंतवणूक जरा बऱ्यापैकी वाचणार असला तर तो काय करतो, फंडाचं रेटिंग काय बघा. फंडाचं रेटिंग म्हणजे त्या फंडाला जसं आता कॉलेजला रेटिंग आहे, ग्रेड एनॅक देतं, ए प्लस प्लस, ए प्लस, ए, बी प्लस प्लस, बी प्लस, बी, तसं फंडांचं रेटिंग असतं. आणि त्या रेटिंग देणाऱ्या अनेक संस्था आहेत. त्याच्यामध्ये S&P, फिच, मुडीज या 3 आंतरराष्ट्रीय संस्था आहेत. क्रिसिल, ICRA, केअर, स्मेरा ह्या सगळ्या इंडियन कंपन्या आहेत. ह्या फंडाचं रेटिंग ठरवतात. म्हणजे फंडाच्या कामगिरीवर त्यांना काय रेटिंग द्यायचं, क्रिसिलचं हे ठरवतात. या रेटिंगवर विसंबून राहायचं नाही. कारण आज एखाद्या संस्थेला असणारं रेटिंग उद्या तसंच असेल हे काही सांगता येत नाही. त्यामुळे फंड रेटिंगवर विसंबून तुम्ही 100% विसंबून घ्यायचं नाही. तर आपला सुद्धा अभ्यास किंवा आपला फंड मॅनेजर काय सांगतो हे सुद्धा पाहणं अत्यंत आवश्यक असतं. दुसरी गोष्ट प्लॅन आपल्या कौशल्यानुसार निवडला पाहिजे, डायरेक्ट किंवा रेग्युलर. तुमच्याकडे जर योग्य कौशल्य असतील, तुम्हाला माहित असेल शेअर मार्केटची, तांत्रिक ज्ञान असेल, विश्लेषण करू शकत असाल, तर तुम्ही डायरेक्ट प्लॅन घेऊ शकता. तुम्हाला जर तुम्हाला वेळ देता येत नसेल, तुम्हाला ह्या शेअर मार्केटची फार माहिती नसेल, तर तुम्ही रेग्युलर प्लॅन म्हणजे मध्यस्थाद्वारे निवडू शकता. दुसरी महत्वाची गोष्ट, भूतकालीन आणि भविष्यकालीन परताव्यावर फार विसंबून राहायचं. म्हणजे आपण काय करतो, आपल्याला एखादा मित्र सांगतो, की "अरे, मी या फंडामध्ये पैसे गुंतवलेले होते. PNB मध्ये पैसे गुंतवलेले होते आणि मला चांगला रिटर्न मिळाला." किंवा त्या अमुक एक एक्स फंडाची ह्या वर्षी एक चांगल्या पद्धतीचे रिटर्न्स आहेत. कोणतरी असं सांगतं, की भविष्यात या गोष्टीला तेजी येणार आहे आणि त्यामुळं त्याचे चांगले आपल्याला रिटर्न मिळतील असं दिसून येतं. आपण भूतकालीन आणि भविष्यकालीन परताव्यावर फार विसंबून राहायचं नाही. कारण आपण वर्तमानात विचार करणं अत्यंत आवश्यक असतं. दूरदृष्टी असावी, पण फार भविष्याचा अंदाज कुणी बांधू शकत नाही. आता ह्याच वर्षी लक्षात घ्या, गेल्या वर्षी जर कुणी सांगितलं असतं, की ट्रान्सपोर्ट असं 6 महिने बंद राहणार आहे, तर लोकांनी त्याला वेड्यात काढलं असतं. लोकांनी वेड्यात काढलं असतं, की 6 महिने ट्रान्सपोर्ट बंद राहूच शकत नाही जगात. पण आज काय परिस्थिती आहे? 6 महिने पूर्ण ट्रान्सपोर्ट बंद आहे. ट्रान्सपोर्ट जर बंद असेल तर ऑइल कंपन्यांचे शेअर्स नॉर्मली खालीच येणार किंवा ऑटोमोबाईल सेक्टरचे शेअर्स खालीच येणार. ही साधी गोष्ट आहे. पण ही आपण जर असं म्हटलं असतं की ऑटोमोबाईल सेक्टरला बूम आहे आणि आपण शेअर्स घेऊया, तर भविष्यातलं काय आपल्याला फारसा अंदाज करू शकत नाही. त्यामुळं भूतकालीन आणि भविष्यकालीन परताव्यावर फार विसंबून राहायचं नाही. फंड निवड आणि उद्देशांची सांगड घालता आली पाहिजे. म्हणजे आपल्याला काय नेमका फंड निवडायचा आहे, तर त्याच्यामध्ये अपेक्षा काय आहे, की आपल्याला ग्रोथ हवी आहे, म्हणजे जास्तीत जास्त पैसे, जास्तीत जास्त रिटर्न हवे आहेत.
की फक्त सुरक्षितता पैशाची हवी आहे? मुदत महत्वाची आहे की रिटर्न महत्वाचा आहे? काही लोकांना रिटर्न फास्ट हवे असतात, मुदत जास्त असली तरी. म्हणजे रिटर्न जास्त हवे असतात, मुदत कमी असली तरी चालू शकतात. तुम्ही अगोदर ठरवायला पाहिजे आपल्याला किती मुदतीसाठी पैसे गुंतवायचे आणि रिटर्न किती अपेक्षित आहे. आपल्याला त्याच्यात ग्रोथ अपेक्षित आहे की पैसे सुरक्षित राहावे ते अपेक्षित आहे. आणि आपल्याला माहित आहे की जिथं ग्रोथ जास्त असतो तिथं सिक्युरिटी कमी असते, जिथं सिक्युरिटी जास्त असते तिथं रिटर्न कमी असतात. त्यामुळे फंड निवड आणि आपला उद्देशांची सांगड घालता आली पाहिजे. दुसरी एक गोष्ट सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन बाबत आपण पाहतो की सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन मध्ये आपण दरमहा पैसे गुंतवू शकतो आणि दरमहा तुम्ही गुंतवलेले पैसे तुमचा म्युच्युअल फंडाचा फंड मॅनेजर वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवत असतो. त्याच्यामध्ये एक असं म्हटलं जातं की बाजार खाली असेल तरी एसआयपी मधली गुंतवणूक लोक कमी करतात, म्हणजे पैसे गुंतवायचे नाही. पण असं करणं पूर्ण चुकीचं आहे. म्हणजे जो स्मार्ट इन्व्हेस्टर असतो तो काय करतो, बाजार खाली असतानाच त्याच्यामध्ये पैसे जास्त गुंतवतो, म्हणजे तुम्हाला चांगले शेअर्स कमी किमतीला मिळू शकतात. आणि उत्साही जो अतिउत्साही गुंतवणूकदार असतो तो काय असतो, बाजार चढत असताना त्याच्यामध्ये पैसे गुंतवत असतो. तर एसआयपीच्या बाबतीत एवढंच मला सांगावं लागेल की बाजार खाली असताना म्हणजे शेअर मार्केट डाऊन असताना त्याच्यामधली गुंतवणूक तुम्ही कमी करू नका. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवताना शक्यतो दीर्घकालीन विचार करा. जास्त कालावधीसाठी पैसे त्याच्यामध्ये किमान 3 वर्षाच्या पुढं, म्हणजे एकदा पैसे गुंतवल्यानंतर 3 वर्ष त्याच्यावर पाहायचं नाही, अशा एक पेशन्स ठेवला तर तुम्हाला चांगले रिटर्न त्याच्यामध्ये मिळू शकतात. मिड कॅप किंवा स्मॉल कॅपच्या प्रलोभनाला बळी पडू नका. म्हणजे काय, तर या छोट्या कंपन्या असतात, काही कंपन्या इतक्या फास्ट डेव्हलप होतात, चांगले रिटर्न देतात आणि सामान्य गुंतवणूकदाराला त्याला बघतो. पण अशा कंपन्यांचं आयुष्य हे तुलनेनं कमी असतं. मिड कॅप सेक्टर मधल्या कंपन्या सुद्धा, ह्या दोन्ही कंपन्यांमध्ये रिटर्न चांगले मिळतात, पण तुमची गुंतवणूक तेवढी सुरक्षित असेलच किंवा स्टेडी असेल, स्थिर गुंतवणुकीवर तुम्हाला लाभ मिळतील असं नाही. त्याच्याऐवजी लार्ज कॅप ज्या असतात, चांगल्या कंपन्या आहेत, त्याला आपण दुसऱ्या भाषेमध्ये ब्ल्यू चिप कंपन्या म्हणतो, जायंट कंपन्या म्हणतो. अशा कंपन्या म्हणजे शेअर मार्केटच्या पहिल्या 100 मधल्या कंपन्या, या कंपन्या मात्र चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स, चांगला नफा, दरवर्षी चांगले रिटर्न, दरवर्षी चांगले डिव्हिडंड असे वर्षानुवर्ष देत आलेले असतात. त्यामुळे त्याच्यामधली गुंतवणूक ही अधिक सुरक्षित असते. दुसरी गोष्ट, कर फायदा आपल्याला काय आहे याचा विचार करणं आवश्यक आहे. टॅक्स, एटीसी खाली आपल्याला एखाद्या म्युच्युअल फंडामध्ये पैसे गुंतवल्यानंतर काय लाभ होणार आहेत याचा सुद्धा विचार करणं अत्यंत आवश्यक असतं. त्यासाठी टॅक्स सेव्हिंग बॉन्ड मध्ये तो म्युच्युअल फंड काही गुंतवणूक करणार आहे का, आपण काही घेणार आहोत का तसे, त्याच्यामुळे आपल्याला टॅक्स मध्ये काय फरक पडणार आहे याचा विचार सुद्धा आपल्याला म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करताना करावा लागतो. दुसरी गोष्ट, परतावा किती हवा आहे याचाही विचार करावा लागतो. म्हणजे आपल्याला मार्केट रेट ऑफ रिटर्न काय आहे, बँकेत ठेवीवर व्याज किती मिळतं. समजा बँकेत तुम्हाला ठेवीवर आज 6% व्याज मिळत असेल आणि म्युच्युअल फंडात सुद्धा तेवढाच रिटर्न मिळत असेल, तर विचार काय करायला पाहिजे आपल्याला. एक दुसरी गोष्ट, लोक म्हणेल, समजा मी असं तुम्हाला उदाहरण देतो की आज बँकेत 6% व्याज मिळतं आणि म्युच्युअल फंडाला सुद्धा तुम्हाला 6% व्याज मिळतं. सामान्य गुंतवणूकदार काय म्हणेल की मी बँकेत काय करेन, मग कशाला म्युच्युअल फंडात पैसे गुंतवायचे. पण म्युच्युअल फंडामध्ये 6% जरी व्याज मिळालं तरी 3 वर्षानंतर तुमच्याकडे असणाऱ्या युनिटची एनएव्ही वाढणार आहे. जे युनिट मगाशी तुम्ही बघितला, जे युनिट तुम्ही समजा 10 रुपयाला घेतलेलं असेल, त्या युनिटची किंमत 20 रुपये झाली, तर तो तुमची अप्रिसिएशन असतं. बँकेत ठेवीचं तसं होणार आहे का, ठेवीचं तसं होणार नाही. त्यामुळे असा विचार करायला पाहिजे, परतावा किती हवा आहे याचा आपल्याला विचार करणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, आपली गुंतवणूक ही वैविध्यपूर्ण ठेवायला पाहिजे. म्हणजे अनेक क्षेत्रामध्ये ठेवायला पाहिजे. म्हणजे कुठल्या क्षेत्राला कधी बरे दिवस येतील आणि कधी वाईट दिवस येतील हे काही सांगता येत नाही. आणि त्यामुळं इंग्रजीमध्ये जे म्हण आहे, डोंट पुल ऑल एग्स इन वन बास्केट. म्हणजे सगळ्या गुंतवणूक तुम्ही एकाच सेक्टरमध्ये, एकाच विभागात, एकाच फंडामध्ये करू नका. वेगवेगळ्या ठिकाणी करा. म्हणजे एखाद्या ठिकाणी, एखाद्या विभागाला, एखाद्या सेक्टरला, एखाद्या कंपनीत जर लॉस झाला, तर तो लॉस आपल्याला दुसरीकडे भरून काढता येतो. म्हणजे समजा बांधकाम क्षेत्र यावेळेला बंद आहे. तुमचे जर रिअल इस्टेटमध्ये पैसे गुंतवला असाल, तर रिअल इस्टेटला गेले काही दिवस बरे दिवस नाही. पण तीच गुंतवणूक तुम्ही रिअल इस्टेटमध्ये थोडी, मेडिकल सेक्टरमध्ये थोडी, आयटी सेक्टरमध्ये थोडी अशी जर केला असता, तर रिअल इस्टेटमध्ये झालेला लॉस तुम्हाला अन्य 2 क्षेत्रामध्ये भरून काढता येतो. त्यामुळे गुंतवणुकीमध्ये आपल्याला वैविध्य ठेवणं अत्यंत आवश्यक असतं. गुंतवणुकीवर सातत्यानं लक्ष ठेवायला पाहिजे.
म्हणजे म्युच्युअल फंडामध्ये आपण जे पैसे गुंतवतो त्याच्यावर आपण लक्ष ठेवून असायला पाहिजे, की आपण कुठल्या ह्याचे किती युनिट घेतलेत, त्याचा आपण घेतल्या त्यावेळी एनएव्ही काय होता, आता एनएव्ही काय आहे, आपल्याला अपेक्षित रिटर्न मिळत असेल तर ते आपण विकून त्याचे भांडवल करायचे की तसंच कॅरी करायचं, याचे निर्णय घेता येतात. बरेचसे गुंतवणूकदार काय करतात, पैसे गुंतवतात आणि परत त्याच्याकडे पाहत नाहीत. ते पैसे अनेक मग 5 वर्ष मग चांगले रिटर्न मिळतात. काही वेळा एखाद्या कंपनीचा परफॉर्मन्स पुअर असेल तर 5 वर्षानंतर सुद्धा आपल्याला हातामध्ये फारसं लागत नाही. आणि पुढची एक शेवटची महत्वाची गोष्ट म्हणजे जोखमीचं प्रमाण ठरवायला पाहिजे. म्हणजे आपण किती जोखीम पत्करू शकतो, आपलं वय काय, उत्पन्न काय, मुदत काय, आपल्याला किती अपेक्षित आहे याचा विचार करून म्युच्युअल फंडामध्ये पैसे गुंतवावे लागतात. तर मित्र, म्युच्युअल फंडामध्ये पैसे गुंतवत असताना तुम्ही या किमान बाबी जर लक्षात ठेवल्या तर म्युच्युअल फंडामधून तुम्हाला अत्यंत चांगल्या पद्धतीनं लाभ मिळवता येतात. हे गेल्या 30-35 वर्षामध्ये सामान्य गुंतवणूकदारांना अत्यंत चांगले लाभ काही महत्वाच्या म्युच्युअल फंडाने दिल्याचं आपल्याला दिसून येतं. खास करून आपण सगळे टीचिंग फॅटर्निटी जास्त याच्यामध्ये आहे. तुम्ही गेल्या काही दिवसामध्ये तुम्हाला गुंतवणुकीची आपल्याला असं दिसून येतं, की आता कॅपॅसिटी सुद्धा लोकांची बऱ्यापैकी वाढलेली आहे. तर तुम्ही म्युच्युअल फंड प्रयत्न करायला, त्याच्यामध्ये पैसे गुंतवायला अजिबात हरकत नाही. अत्यंत चांगल्या पद्धतीचे रिटर्न त्याच्यामध्ये मिळू शकतात. फक्त काय जरा आपण त्या म्युच्युअल फंडाचा थोडासा अभ्यास करावा, चांगला फंड मॅनेजर निवडावा, चांगला फंड निवडावा आणि मग जर पैसे गुंतवले तर तुम्हाला अत्यंत चांगल्या पद्धतीची निवृत्तीनंतरची तरतूद करून ठेवता येते. मुलांच्या शिक्षणाची किंवा आकस्मिक खर्चाची सुद्धा तरतूद करून ठेवता येते. तर अत्यंत प्राथमिक स्वरूपात मी तुम्हाला ही माहिती दिली आहे. म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय असतं आणि ते गुंतवताना त्याच्यामध्ये पैसे कोणकोणत्या प्रकारचा आपण विचार केला पाहिजे, काळजी घेतली पाहिजे, हे आपण त्याच्यामध्ये अभ्यासलेलं आहे. फार मोठा विषय आहे. दिलेल्या मला एक अर्ध्या तासाच्या वेळेमध्ये तो मांडता येणं पण अवघड आहे. तरी पण अत्यंत कमी वेळामध्ये म्युच्युअल फंडाचं साधारणतः गुंतवणूक कशा प्रकारचा म्युच्युअल फंड असतात आणि त्याच्यामध्ये आपण गुंतवणूक करताना कोणती काळजी घेतली पाहिजे, हे थोडक्यात मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. मी पुन्हा एकदा कृष्णा महाविद्यालय रेटरेचे सर्व स्टाफ, सर्व टीम, प्राचार्य साहेब साळुंखे सर, त्याचबरोबर कुंभार सर, माने सर या सगळ्यांना धन्यवाद देतो. आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो. नमस्कार.